अडकलाय, प्लास्टिक अडकलंय आणि त्याच्यामुळे ते नीट चालणार. ते काम आता त्यांनी आता हातामध्ये घेतलंय. ते तुम्हाला मी कधीतरी ती माझ्याकडचे फोटो व्हायरल तुम्हाला करेल, मग तुम्हालाही अंदाज येईल. माझं म्हणणं कधीतरी तुम्ही पुण्याला जाताना ते काम चाललंय सहज नजर टाका, कारण शेवटी तुमच्या करताचं काम आहे. त्याच्यात जसा माझ्या पुरंदर तालुक्याला फायदा होणार आहे तसं माझ्या बारामती तालुक्याला पण होणार आहे. ते पाणी आपल्याला का हक्काचं आहे? जनाई सिरसाई हे खडक वाचलेलं पाणी असतानाच आपण घेऊ शकतो, पण हे पाणी पुरंदरचं सतत आपलं पिंपरी आणि चिंचवड, पिंपरी पवनेचं पाणी जवळपास शहराला 10 TMC मिळतं आणि पुणेकर साधारण 20-22 TMC पाणी घेतात, म्हणजे 35 TMC पाणी झालं. एवढं मोठं पाणी तिकडनं नदीला येतं आणि आपण जे जॅकवेल घेतलेलं आहे त्या जॅकवेल मध्ये पंपिंग करून आपण ते उचलतो आणि 5 टप्प्यामध्ये ते आपण वर 5 ते 6 टप्प्यामध्ये वर आणतो. या सगळ्याचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. का तर त्या पाण्यातनं विशेषतः पावसाळ्यात मला इकडचे सगळे जे काही मध्ये आपण काही पाईपलाईन टाकली, CSR मधनं आणलं, अशा काही गोष्टी आपण केलेल्या आहेत. काय हे कोणी दिलं? का कुणाला व्हायरल करायचं असेल तर करा. त्याच्यात सगळं अतिशय व्यवस्थितपणे दिलेलं आहे. ते व्हायरल करा म्हणजे लोकांना कळेल. मी निवडणूक डोळ्यासमोर घेऊन लोणे भापकरकरांनो ते काम करत नाही. माझ्या डोक्यामध्ये फिट बसलेलं होतं. मला माग मी ते पुरंदर, मी माझी फुशारकी सांगत नाही, मी माझं काम सांगतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना हे माझा 220 कोटीचा त्यावेळेस मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना ती ऑर्डर केलेली होती आणि IVRCला लमसम काम त्या ठिकाणी दिलेलं होतं. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करतोय. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आता काही जण वेगवेगळे लोक भेटतायत, सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या. तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही. आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या. याला म्हणलं कमिट कठीणच झालं. पोरग सोडलं की एकदम नातूच काढला. म्हणजे मी मुलासारखाच आहे ना, पुतणे असलो तरी मुलासारखाच आहे. आणि माझ्यात काय कमी आहे? मी काय कमी केलेलं आहे? बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता ज्यावेळेस मी प्रयत्न केले, ज्या पद्धतीनं रस्त्यांची कामं काढलेली आहेत, ज्या पद्धतीनं आता सासवड पासून माझ्या भिगवण पर्यंत तोही रस्ता आपण तिकडनं सुपा माझा नारळी कोरोळी वगैरे त्या भागातनं जातोय, हेही रस्ते कशा पद्धतीनं झालेले आहेत. तुमचाही रस्ता फलटण शिरूर 350 कोटी रुपयाचा रस्ता आहे. कशाला 350 कोटी रुपये म्हणतात? आज तो रुंद होणार आहे. त्याच्यात वाहतूक वाढल्यानंतर आजूबाजूला जसं पूर्वी लोणी भापकर मधनं जात असताना एवढं कुणी इथं थांबायचं नाही. आज तिथं दुकानं झाली, आज इथं परत आपण नवीन हॉस्पिटल त्या ठिकाणी करतोय, इतर सुविधा देतोय. या प्रकारे आपण काम करतोय. आणि मित्रांनो, माझ्या यावेळेस मनात आलं की बाबा हे किती दिवस मी सांगणार आहे. सुरुवातीला साहेबांनी पाझर तलाव केंद्र 67ला लोकांना वाटलं गहू आणि तेलावर पाझर तलाव झाले. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की बाबांनो, त्याच्यामध्ये जो काही पहिला प्रस्ताव आलाय तो अजून माझ्या पुढे सगळं आलेला नाही. त्याच्यामध्ये आपण 2 TMCचं पाणी मोठ्या मोठ्या मोटारीं 7-7 फुटी पाईपलाईन उंचीची अशा 2 पाईपलाईन आणतो आणि काही 1000 मेगावॉटच्या त्याला मोटारी लागतात. त्याच्यामध्ये हे लाईटचं सोलरवर करणारे, त्याच्यावर लाईट बिल तुम्हाला येणार नाही. ते पाणी उचलून आपण आपल्या भागामध्ये, मला वरच्या भागातनं फार भिलारवाडी पर्यंत ते पाणी न्यायचं. तेल पण नाही, मी ऐका, माझं ऐका प्लीज, माझं ऐका. मी ते सगळं बघत असतो. त्यामध्ये काही जण 14 गावं वगळली अशा प्रकारची बातमी देतात. मी आपल्या सगळ्यांना अतिशय नम्रतापूर्वक सांगतो, ती फाईल माझ्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही. ही खालनं डिपार्टमेंट पर्यंत पोहोचलेली आहे. माझ्यापर्यंत फाईल आल्यानंतर त्याच्यातली सगळी गावं जी त्या कार्यक्षेत्रात येतात ती मी त्या ठिकाणी टाकणार आहे. तुम्ही त्याबद्दल थांबा रे बाबा, आज थांबा रे. त्याच्यामध्ये मला ते सगळं टाकायचंय.
मी तुम्हाला माहितीये की मी खोटं बोलत नाही. माझ्याच्याने झालं नसतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं की बाबांनो ही गावं त्याच्यात बसतच नाही. आपण मीरा डावा कालव्याचं कार्यक्षेत्र वगळून राहिलेला भाग पण त्याच्यात घेतलाय. त्याच्यात पंढरेचा पण भाग आलाय, माळेगावचा पण भाग आलाय, माझ्या लोणी भापकरचा पण भाग आलाय, माझ्या मुडाळ्याचा आलाय, ढाकळ्याचा आलाय, अशा अनेक प्रकारचा भाग त्याच्यामध्ये आलाय. माझा त्याचा सगळ्याची नावं सोपान घेत नाही, तुम्ही काळजी करू नका. त्याच्यात मासावाडी असेल, पैसे असेल, ती सगळीच गावं ती मला त्याच्यामध्ये घ्यायची. आणि हे पाणी जे ओव्हरफ्लोचं प्रचंड पाणी जातंय त्या काळामध्ये ते मी सगळं उचलणार आहे. त्याला 1000 कोटी रुपये लागतात. तुम्ही म्हणाल की 1000 कोटी कसे देणार. मी यावेळेस तुम्हाला सगळ्या प्रकारचा निधी म्हणून 9000 कोटी रुपयाचा निधी दिला. मी जास्त बाहेर कुठे चर्चा करत नाही, कारण बाकीचे म्हणतील का याला बारामती तालुक्याशिवाय दुसरा तालुका दिसत नाही का. शेवटी मला इतरांना पण सांभाळायचंय, तुम्हाला पण न्याय द्यायचा आहे, तुम्हाला पण त्या ठिकाणी तुमची विकासाची कामं करायची. आता माग ज्यांनी कोणी लोकसभेला निर्णय घेतलेला होता तो मला मान्य आहे, तो तुमचा अधिकार आहे, परंतु आताची निवडणूक देखील माझ्या भवितव्याच्या दृष्टीनं महत्वाची आहे. लोणी भापकरकरांनो, आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 8-10 नावं प्रमुख म्हणून घेतली जातात. मी ती नावं पण तुम्हाला सांगतो. एक उद्धव ठाकरे, दुसरं राज ठाकरे, तिसरं नाना पटोले, चौथं बाळासाहेब थोरात, पाचवं जयंत पाटील, 6वं एकनाथराव शिंदे, 7वं देवेंद्र फडणवीस, 8वं अजित पवार, त्याच्यानंतर 9वं आणखीन कोण, याच्यातलं म्हणजे अशी 8-10 नावं आहे. याच्यापेक्षा जास्त नावं नाही. तिथपर्यंत पोहोचायला काही वर्ष घासावी लागतात. एकदम माणूस निवडून आला की तिथं पोहोचत नाही. मला पण तुम्ही 91 ला निवडून दिलं, मी तिथपर्यंत पोहोचायला 91, 95, 99, 2004 ला मी तिथपर्यंत पोहोचलो. तोपर्यंत तिथं पदमसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड आणि छगन भुजबळ साहेब हे सिनियर नेते होते. आम्ही त्यांच्या हाताखाली काम करत होतो. मग 15 वर्ष माझी बारामतीमध्ये आणि राज्याच्या राजकारणात झाल्यावर 2004 पासून मला थोडंसं सिनियर समजायला लागले आणि 2004 पासून मग या सगळ्या कामामध्ये मी अधिकचं लक्ष त्या ठिकाणी घालायला लागलो. ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. आपल्याला आरोग्याच्या बद्दल, शिक्षणाच्या बद्दल, इतर पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पण जवळपास मी तुमचा कायमचा सोडवलेला आहे. जे स्टोरेज टँक केलेलं आहे, 2 महिने कॅनॉलला क्लोजर आला तरी तेवढं पाणी त्याच्यामध्ये साठून राहतंय. त्याच्यात कुठं टँकर लागेल असं मला वाटत नाही. त्यावेळेस पाऊस काळ सुदैवाने चांगला झालेला आहे. तुमचं कार्यक्षेत्र ज्या कारखान्याचं आहे त्या कारखान्याला महाराष्ट्रात आपण चांगला भाव दिलेला आहे. भावाच्या बाबतीत आपण हायगाई केली नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या करता 7 रुपये अनुदान लिटरला आपण देतोय. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात. काम दर्जेदार व्हावं म्हणून सतत आम्ही आढावा बैठका घेत असतो. कुठं चुकलेलं असेल सांगा, मी दुरुस्त करीन. मी त्यांना सांगेन की हे मला दुरुस्त करून पाहिजे. पण अलीकडं तालुक्यामध्ये काहीतरी कुणाला तरी नावं ठेवायची की मलिदा गँग. कशाची मलिदा गँग? जर आपल्यातलीच काही मुलं काम करत असतील तर त्यांना मलिदा गँग का म्हणतात? त्यांचं चुकीचं झालं तर सांगा ना की दादा हा रस्ता अमक्या अमक्या कॉन्ट्रॅक्टरनी केला पण दर्जा राहिला नाही. आपण त्याला काळ्या लिस्टला टाकू, आपण काळ्या यादीत टाकू, आपण ब्लॅक लिस्टला टाकल्यावर त्याला पुन्हा काम मिळण्याचं कारण नाही. पण नवीन लोक आल्यावर ते सिव्हिल इंजिनियर असतील, ग्रॅज्युएट असतील, ते कुठल्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करून त्याला कामाचा अंदाज आलेला असेल. अशा पद्धतीनं जर कामं कुणाला तरी दुसऱ्याला मिळाली असती, ती तालुक्यातल्यांना मिळाली, ती कदाचित इंदापूर तालुका, दौंड तालुका, पुरंदर तालुका, फलटण तालुका बाहेरचे लोक आले असते. बाहेरचे लोक आले असते तरी म्हणले असते त्या यांनी बाहेरची लोक आणली ना आपल्या पोरांना दिलं नाही, आपल्या मुलींना दिलं नाही. असं नाही. आज विरोधकांना कुठला मुद्दा राहत नाही म्हणून ते काही मलिदा गँग. 40 वर्ष ही लोक चालली का दादा? त्यांना 40 वर्ष ही मलिदा गँग त्यांना मतदानाला चालली आणि आता फक्त तुम्ही वेगळा निर्णय घेतला की ही लोक चालत नाही. ती काहीतरी पायंडा पाडतात. ऐका, त्याच्यामध्ये शेवटी प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. ऐका ना,
ऐका, प्रत्येकाला प्रचार करण्याचा अधिकार आहे. काय योग्य काय अयोग्य ते समजून घेण्याचा अधिकार तुम्हाला. तुम्ही मतदार राजा, तुम्ही त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला पाहिजे. आता ही सगळी कामं करत असताना आपल्या ज्या काही संस्था आहेत, खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, त्या आपण चांगल्या चालवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा पीडीसीसी बँकेचा माझ्या बारामतीकरांना, बारामती बँकेचा आमच्या बारामतीकरांना आपण करून देतोय. शिक्षणाच्या बद्दलची बहुतेक सगळी कवाड आपण त्या ठिकाणी उघडलेली आहे. कृषी मूल शिक्षण संस्थेमध्ये तुम्हालाही लोणी भापकरवाल्यांना तुम्हाला माहिती आहे, कुणी लक्ष देत नव्हतं. सीदेबाई, विडी अण्णा, मला वाटतं अरविंद बापू वाबळे, नंतर अजून कोणी मान्यवर रमणीक मोता, असे काही काही जण ते काम बघत होते. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. मला ते काम दिल्यानंतर काहीतरी तिथं बदल होतोय का नाही, काहीतरी नवीन इमारती होत आहेत का नाही, काहीतरी शिक्षणाची सोय होती का नाही, ITIचं शिक्षण, इंग्लिश मिडियमचं शिक्षण, हॉस्टेलचं सोय, राहण्याची त्या ठिकाणी सोय. तिथं पूर्वी काहीच पिकायचं नाही, आज तिथं फळबागा लावलेल्या आहेत. साधारण इकडं पलीकडे गेलं तर विद्याप्रतिष्ठानचं तिथं शैक्षणिक संकुल सुप्यामध्ये उभं केलेलं आहे. या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे. आपल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अतिशय मनापासूनची भावना आहे. आज केंद्र सरकार आपल्या विचाराचं असल्यामुळं केंद्राच्या मागं लागून जे लोकसभेला तुमचं दुःख होतं की कांदा निर्यात बंदी उठवली जात नाही, ती आम्ही उठवली. कांदा निर्यात व्हायला लागला, भाव वाढले, त्याच्यामध्ये आता शेतकरी समाधानी आहेत. त्या संदर्भात उसाला पण अजून दर आपल्याला वाढून पाहिजे. आम्ही त्यांना म्हणतो की MSP वाढवून द्या. ते म्हणले की आचारसंहिता संपू द्या, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू. आपल्या डोक्यावर 9,500 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्सचा बोजा होता, तो 25 वर्ष निघाला नाही. आता आपण केंद्राला सांगून तो काढून टाकलेला. आता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुमच्या कुठल्या कारखान्यावर इन्कम टॅक्सची नोटीस लागलेली नाहीये. तुम्ही जास्तीचा भाव घेता, त्याला आपण FRP पेक्षा जास्त भाव दिला तर इन्कम टॅक्स लागतो. तो पण आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये सवलत दिली का, तर केंद्राला सांगितल्यानंतर केंद्र तशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतं. या सगळ्या बाबी आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे, काम करत असताना लोणी भापकरकरांनो कधी जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार त्या ठिकाणी केला नाही. सतत आम्ही त्या बाबतीमध्ये काम करून दाखवलं. सगळ्यांना बरोबर घेऊन त्याच्यामध्ये इथं आता भाऊसाहेब बसला. भाऊसाहेब कुठे नाही, तो भाऊसाहेब नाही, कांबळे. हा, त्याला पण आपण सभापती त्या ठिकाणी केलं. म्हणजे ज्याही भाऊसाहेबाला आपण सभापती केलं, इथं सगळ्यांनाच त्या ठिकाणी केलं. तर मी सगळ्यांची नावं घेत बसत नाही. सगळ्यांचं ह्याच्यात काय होतंय आता, ऐका ना, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काही जण गावातले पुढारी योग्य वागत नाही, त्याच्यावर करून पोरं शिरतात. अगदी येते माझ्यावर. ऐका ना, मी त्यांना सांगतो का किंवा तुम्ही चुकीचं वागा? मी तर तुम्हालाही सांगतो, त्यांनाही सांगतो की योग्य वागा. मी आता काय करीन, होय बाबा, त्याच्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की ही माझी निवडणूक झाल्यावर पुढच्या निवडणुकीपासून काही नवीन चेहऱ्यांना पण मी पुढे आणण्याचं काम करेन. कारण मला जसं तरुण वयात तुम्ही संधी दिली तशा पद्धतीनं त्या ठिकाणी, आणि तुम्ही मला विचार करा, मी काही एकदम तुमचा खासदारकीला उभं राहिलो नाही. मी 87 साली खरेदी विक्री संघात, दूध संघात बसलो, तिथं कामं सुरू केली. त्याच्यामध्ये भवानीनगर कारखान्याला 84 साली त्या लोकांनी मला निवडून दिलं. तिथला अनुभव घेतला, तिथं कारखाना नीट चालवायचा प्रयत्न केला. पोल्ट्री केली, डेअरी केली, शेतीवाडी केली, फळबागा केल्या. हे करत करत मग 87 बारामतीत बसायला सुरुवात केली. काटेवाडून यायचो, तिथं लोकांचे प्रश्न सोडायचो. सुदैवाने 88 साली पवारसाहेब मुख्यमंत्री झाले. त्या मुख्यमंत्री पदाचा फायदा माझ्या तालुक्याला कसा होईल, आणखीन ते कामं जोरात झाली. कारण मी साहेबांचा प्रतिनिधी म्हणून तिथं लोकांच्या पुढे कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस, CO ऑफिसला जायला लागल्यावरती कामं, बरं आपली वेळी वाटली कामं नसतात, आपण रितसर कामं घेऊन जायचो आणि तिथून कामाला सुरुवात झाली.
त्या पद्धतीने केल्यावर मग 91ला तुम्ही मागणी केली होती. आता हिरेमठ काका हयात नाहीये, परंतु त्यावेळेस अनेकांनी मागणी केली होती, विजयराव कोयते बिलते सगळ्यांनी, की अजित पवारला तुम्ही खासदारकीचं तिकीट द्या. साहेबांनी सांगितलं मी मुख्यमंत्री, अजितला तिकीट मिळणार नाही, मी तिकीट शंकरराव भाऊंना देणार. सगळ्यांनी मिळून आपण भाऊंचं काम इमाने इतबारी केलं. पण दुर्दैवाने ती 89ची निवडणूक 3च वर्ष टिकली. 89, 90 आणि 91. 91ला सरकार पडलं तिथलं, त्याच्यावर निवडणूक 91ला लागली. पुन्हा माझं काम चालू होतं, तुम्ही पुन्हा आग्रह केला की साहेब मागं तुमचं ऐकलं. आता पिंपरी चिंचवड म्हणताय, दौंड म्हणताय, इंदापूर म्हणताय, शिरूर म्हणताय, पुरंदर म्हणताय, बारामती म्हणताय. आता तरी त्याला त्यांनी जरा 7-10 वर्ष आता काम केलेलं आहे. मग साहेबांनी मला उमेदवारी दिली, तुम्ही निवडून दिलं. आता तर काही लोक काल नाही काम करायला लागले की लगी आमदारकीलाच त्यांना स्वप्न पडायला लागले. आणि नाही तेल जाऊ द्या, तो इंग्लिश बोलता येत नाही, मराठी बोलता येणार. मला इंग्लिश बोलता येऊ किंवा न येऊ, मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. आज मी तुमचा अर्थसंकल्प 6.5 लाख कोटीचा मी सांभाळतोय. 6.5 लाख कोटी, ज्याच्यामध्ये त्याला म्हणून टिंब काढून दाखवत 6.5 लाख. तो माझा पुतण्याच आहे. मी टीका करणंही बरोबर नाही, कारण शेवटी वास्तविक लोणी भापकरकरांनो, मी माझे लोकसभेला सुनेत्राला उभं नव्हतं करायला. माझ्याकडनं चूक झाली, मी कबूल केली. आता कारण नसताना ते उभं करण्याचं काम झालं. आणि आता काही जण आता आमची शेवटची निवडणूक आहे, आमच्या नातवाला द्या. अरे कितीदा शेवटची निवडणूक. एकदा लोकसभेला झाली, सुप्रियाला मानाने त्या ठिकाणी निवडून दिलं. सुप्रिया तिथं पार्लमेंटमध्ये काम करते. आज एक तर लोणी भापकरकरांना माहिती आहे, निवडून गेल्यानंतर जी महत्वाची 3 पद आहेत, 2 उपमुख्यमंत्री पद आणि 1 मुख्यमंत्री पद, महायुतीचं सरकार आल्यानंतर त्याच्यातलं एक तरी पद मिळेल का नाही? मिळेल ना. त्यामध्ये जर ऐका ना, हे उगीच ती स्वप्न नको बघायला, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली तर आपल्याला निराकरा उपसा सिंचन योजना मार्गी लावायची. मी आपल्याला सांगतो, मंदिराच्या साक्षीनं सांगतो, त्यावेळेस माझा जो प्लॅन आहे, माझं जे विजन आहे, त्या विजन प्रमाणे आता मी इतक्या चांगल्या पद्धतीनं पुरंदर उपसा सिंचन जनाई शिरसाईचं काम करून देतोय. जे बंधारे आहेत त्या बंधाऱ्याची कामं कदाचित सुरू झाली असतील, करा नदीची, ती त्या ठिकाणी आपण करतोय. त्याच्यामध्ये मधलं ती जरा घाण, जशी बारामतीची नदी स्वच्छ केली तशा पद्धतीनं यांत्रिकी विभागाकडनं जरा येड्या बाबी विभाग झाल्या, ते पण आपण ते चांगल्या पद्धतीनं करून घेऊ. आणि या सगळ्या मधल्या टापूमध्ये देखील आपण पाणी आणण्याच्या करता निराकरा, त्याच्यामध्ये पाणी उपलब्ध आहे. हे आहे म्हणूनच मी इतका अधिकारवाणीने सांगतो. तुम्ही आम्ही एका परिवारातले, जर काहीतरी चुकीचं सांगितलं तर पुढच्या वेळेस कुठल्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, साखर कारखाना कुठल्या तरी निवडणुकीला मी आलो तर तुम्ही म्हणाल दादा त्या दिवशी सकाळी काय सांगितलं, काय झालं, असं तुम्ही मला जाब विचारू शकता. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की मी अल्पसंख्याक समाजाला पण ह्या 1.5 वर्षात खूप काही दिलं, म्हणजे मुस्लिम समाजाला. तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये बघा, कदाचित दफनभूमीच्या भिंतीला, कदाचित काही इतर त्यांच्या कामाला, काही ठिकाणी शादीखान्याला, काही ठिकाणी उर्दू शाळेला, काही ठिकाणी मौलाना आझाद महामंडळाच्या मध्ये तिथल्या मुला मुलींना कर्ज म्हणून हे नाही, कर्ज 5 लाखाचं हे होतं, काय तुमचं शिक्षणाच्या करता लोन, हे 20 लाखापर्यंत केलं. परदेशात जाण्याच्या करता गरिबांच्या मुला मुलींना त्याच्यामध्ये त्यांना 40 लाख रुपये वर्षाला एकाला 40 लाख रुपये ही शिष्यवृत्ती आपण त्यांना दिली. मी भेदभाव केला नाही, मी त्यांच्यावर कुठली अडचण येऊन दिली नाही. हे म्हणतात तुम्ही ज्यांच्याबरोबर गेला ते अडचणी निर्माण करतात,
मी आज 3 वर्ष सरकारमध्ये कुठल्या अडचणी येऊन दिली, कुठं त्यांना अंतर पडून दिलं, कुठं त्यांच्यावर अन्याय होऊन दिला? का तुम्ही कारण नसताना भीती मनात घालतात? विरोधक का घालतात? की त्यांना मतं पाहिजे, त्यांना दिशाभूल करायची आणि तुमची मतं त्या ठिकाणी मिळवायची. मी शेतकरी बांधवांनो, आज तुमची वीज माफी जी काही बिलाची केलेली आहे, 0चं वीज बिल आलं की नाही? आता ते काय म्हणतात, अरे चालू बिल 0 आलं, मागचं बिल द्यावं लागेल ना. मी पुन्हा सांगतोय, मागचं बिल वगैरे सगळं क्लिअर केलंय. डायरेक्ट आता बिल 0. आता पुढे तर बिलच द्यायचं नाही. फक्त आता तुमची शेतीवाडी चांगली करा, त्यालाही व्यवस्थित किमती कशा द्यायच्या त्याबद्दल पण कालच पंतप्रधानांच्या बरोबर माझी म्हणजे सभा त्यांच्या बरोबर होती. मी त्याच्यामध्ये पण त्यांना त्या ठिकाणी बोललो. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जे महत्वाचे प्रश्न आहेत ते त्यांनी मांडले. त्याच्यामध्ये कुणावर टीका टिप्पणी केली नाही. मागच्या वेळेस जरा गडबड झाली होती, परंतु यावेळेस विकास 370वा कलम रद्द केलेलं ते आणि भारत एक संघ राहिला पाहिजे, त्याच्यातनं संविधानाचा आदर केला पाहिजे, त्याच्यातून तुमचा आमचा सगळ्यांचा विकास केला पाहिजे. त्याकरता आता 1 लाख कोटीची कामं त्यांच्याकडनं चाललेली आहेत. आतापर्यंत आम्ही हिशोब केला 10 लाख कोटीची कामं महाराष्ट्रामध्ये त्यांनी केली. रेल्वेच्या निमित्तानं, नॅशनल हायवेच्या निमित्तानं, तुमच्या एअरपोर्टच्या निमित्तानं, बंदराच्या निमित्तानं, अशा अनेक प्रकारे. परवा वाढवण बंदराला 5 लाख कोटी रुपये दिले. अशा सगळी कामं चालली. आपण लाडली बहीण ती आम्ही दिलेली योजना आहे, त्याच्यामध्ये मेट्रो, त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन, या सगळ्याची कामं चालली. त्याचा फायदा डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या महाराष्ट्रालाच होतोय. त्याच्यामध्ये आता दौंडवरून बारामती पर्यंतच रेल्वे येत होती, ती आता आपण कठीण पुलापासून फलटणला जोडली. मागं कधी ते काम झालं नाही. ज्यावेळेस त्यांना मी सांगितलं त्या सरकारला, त्यावेळेस त्यांनी ते करून दिलं. ही गोष्ट खरी आहे, जे खरं आहे ते मान्य केलं पाहिजे. आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की परत आता मलाच या बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे, कारण वयाचा सगळ्यांचा विचार करता. आता बाबासाहेब इथं बसले. बाबासाहेब तुमचं वय किती झालं? 80. 83. आता तुमची मुलंच बघतात की नाही? तुम्ही फक्त त्यांना आशीर्वाद देताय, मार्गदर्शन करताय. ही जगाची रीत आहे. मी कुणाला दोष देतो असं नाही, ही जगाची रीत आहे. शेवटी आपण पण सगळ्यांनी या गोष्टीचा विचार हा केला पाहिजे. अजूनही काही मुलांच्या मनामध्ये वेगवेगळं त्या ठिकाणी घोळतंय, ते कृपा करून करा. मी जेवढं काम करू शकतो, मी पुन्हा सांगतो, मी कामाचा माणूस आहे. मी जेवढं काम करू शकतो तेवढा महाराष्ट्रातला एकही आमदार काम करू शकत नाही. मोठं नाही सांगत. तुम्ही विचारा, काल मी तिकडनं ती सभा उरकून आल्यानंतर पहाटे 3 पर्यंत माझं काम चाललं होतं, कारण सगळी गेल्याशिवाय मला झोपता येत नव्हतं. आणि मी 5ला उठलो, 6ला मुलाखतीला सुरुवात केली आणि 9:15च्या ऐवजी 9:30ला तुमच्याकडे आलं. आता 2 ठिकाणी जाऊन तिकडनं हेलिकॉप्टरनी पाथरी आणि तिकडे सगळीकडे जायचंय. शेवटी मी एकटा निवडून उपयोग नाही, माझे सहकारी पण निवडून आले पाहिजे. जेवढे काही जास्त जागा माझ्या पाठीशी निवडून येतील तेवढी माझी ताकद महाराष्ट्राच्या राजकारणात वाढणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात माझी ताकद वाढली, त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा माझ्या बारामती तालुक्याला होणार आहे, माझ्या साहेबाच्या वाडीला होणार आहे, माझ्या पैसेला होणार आहे, मासाळवाडीला होणार आहे, माझ्या लोणी भापकरला होणार आहे, आजूबाजूच्या सगळ्या भाग माळवाडीला होणार आहे, सगळ्या भागाला होणार आहे. हे होणार का नाही? नुसता इथं नाही, जिल्ह्याला त्याचा फायदा होणार आहे. आज मी तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेने पुढे चाललोय, शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा विचार जो सांगतोय त्या विचाराने मी पुढे चाललोय. मी स्पष्ट सांगतो, कालच्या पण सभेत मी पंतप्रधानांच्या साक्षीने सांगितलं, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललो. नीट ऐका, पंतप्रधानांच्या देखरेखीने सांगितलं. मी मागं पुढे करत नाही, जे खरं आहे ते खरं आहे. आणि हे सगळं करत असताना अशा पद्धतीनं आपल्याला काम करायचंय. त्याच्यामुळं बाबांनो, काही काही जण वेगळ्या पद्धतीनं सांगतात, त्या गोष्टीवर आपण कृपा करून त्या ठिकाणी विश्वास ठेवू नका. त्या सगळ्या बाबी आपल्याला पुढे द्यायच्या.
आणि या रस्त्यानेच आपल्याला गेल्याशिवाय सगळ्या जाती धर्मांनी सलोख्याने वागलं पाहिजे, अंतर नाही पडलं पाहिजे, तरी दोन समाजामध्ये नाही पडली पाहिजे, त्याच्यातनं एकमेकाच्या बद्दल गैरसमज नाही झाले पाहिजे. जर काही वेडेवाकडे प्रकार झाले, दंगल झाली, तर सगळ्यात मोठी किंमत मोजावी लागती, ती गरीबाला मोजावी लागती. त्याचं काम मोडतं, त्याचं काम बुडतं आणि संध्याकाळी चूल पेटत नाही. हे सगळं घटनाक्रम आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, राहिलेल्याही वेगवेगळ्या दिवसात वेगवेगळे लोक येऊन काही ना काही गैरसमज निर्माण करण्याचं काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी पुन्हा सांगतो, तालुक्यातल्या पुढाऱ्यांचं काही चुकलेलं असेल तर त्याचा राग माझ्यावर काढू नका. गावच्या पुढाऱ्यांचं काही चुकत असेल तर त्याचा राग माझ्यावर काढू नका. मी सगळ्यांना अवेलेबल असतो. मी तिथं बसल्यानंतर प्रत्येकाला कागद हातात घेऊन जे काही मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न हा माझा त्या ठिकाणी चाललेला असतो. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या गोष्टीचा आपण साकल्याने विचार करू. आपण आपलं पवित्र, आपलं बहुमोल मत मागं तुम्ही साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा. आता मताची टक्केवारी पण वाढली पाहिजे. आता 85च्या पुढे तर घरी येऊन मतदान करून घेतात, नाव नोंदलेलं असेल तर. बाकीच्यांना मात्र त्या ठिकाणी नुसतं इथं नाही, इकडं फलटणला आपल्याला आपण खाटीक समाजाचा, धनगर समाजाचा, धनगर खाटीक त्यांना म्हणतात, तो मागासवर्गीय उभा केला. इकडं सचिन पाटील, तिकडं आपण कांबळे पाटील, बरोबर, तिकडं आपण दत्ताबाबा भरणेला केलं, इकडं आपण राहुल कुलला केलं, इकडं आपण संभाजीराव झेंड्यांना केलं, इकडं माऊली कटकेला केलं. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजाला. आणि मी आपल्याला सांगतो की मी तुम्हाला ज्या जागा मला मिळाल्या त्याच्यात 10% मुस्लिम समाजाला दिल्या, 10% महिलांना दिल्या, 12.5% आदिवासी समाजाला दिल्या, 12.5% मागासवर्गीयांना दिल्या. मी सगळ्या समाजाला घेऊन चाललोय. काही राहिलेल्या ओबीसी आणि ओपनला दिल्या. म्हणजे मी ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस सोशल इंजिनिअरिंग मी केलेलं आहे. त्याच्यात कुणी बोट दाखवू शकत नाही, इतर कुठल्याही पक्षाने केलेलं नाही. प्रत्येकाचं प्रतिनिधित्व करणारं कुणी ना कुणी तिथं असलं पाहिजे. तो त्यांची बाजू ती दिली, ते त्याच्यात आहे त्याचे. अशा सगळ्या घटकाला मी न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. आता यांनी धनगर समाजाचा उल्लेख केला म्हणून सांगतो, त्यांना एसटी मध्ये ते अजून त्याला यश मिळेना, त्याकरता त्यांना तशा प्रकारच्या सवलती दिल्या. आता 5,000 धनगर समाजाची मुलं सरकारी खर्चाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवण्याचं चाललेलं होतं. आता ती संख्या 10,000 केली. त्यांच्या प्रत्येक मुलाच्या मागे 70,000 रुपये आम्ही खर्च करतोय. हे मागासवर्गीयांच्या करतोय, आदिवासींच्या करतोय, भटक्यांच्या करता करतोय. या पद्धतीनं आपण करतोय. परत आपण महात्मा ज्योतिराव फुलेंचं जे गाव आहे तिथं अतिशय सुंदर स्कूल बांधतोय. त्याला 9-10 कोटी रुपये कमी पडले होते. मी ताबडतोब डीपीडीसी मधनं दिले आणि कलेक्टरला सांगितलं ते काम पूर्णत्वाला नाही. सगळ्या महापुरुषांच्या बद्दल दारासिंग आपल्याला आदर आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की गावागावामध्ये काही ना काही कुरबुरी असतात. गावचं राजकारण असतं, ग्रामपंचायतीचं असतं, सोसायटीचं असतं, दूध सोसायटीचं असतं, कुठं ना कुठं भांड्याला भांड्या लागतं. त्याच्या आधी पर्याय नव्हता, त्याच्यावर तुम्हाला सगळ्यांना एकत्रच राहावं लागायचं. आता पर्याय, इथलं जर काही झालं चालू, तिकडं काय चालू चालू इकडं, त्याच्यामुळं लगेच टाका कमच्या. आणि काल कुठं होता? काल तिकडं होतो, पण आज कुठं. नाही, माझी काय विनंती आहे की आऊट घटकेचा विचार करू नका, भावनिक होऊ नका. आपल्याला या सगळ्या लालासाहेब, तुम्हाला पण मूर्ती, मोडवा, जोगोडी, वरवडा वगैरे त्या सगळ्या भागामध्ये नीटपणे सांगावं लागेल. काही गावांची नावं राहिली, मी पुन्हा पुन्हा सांगतो. त्यांना अतिशय समजावून सांगा. अजितनं आम्हाला लोढे बापकारला येऊन सगळं सांगितलेलं आहे. या पद्धतीनं आपण पुढे जाऊया.
अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. सुदैवाने परमेश्वर कृपेने नाव एकच मशीन आलंय, कारण आम्ही 16 उमेदवार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्याच क्रमांकाला आपलं नाव आलं फोन आली गड्याची. पहिलाच फार काही शोधाशोधी करायच्या भानगडीत पडू नका. वर गेलं की वरनं पहिलं बघा, ती बटन दाबा. हे बटन दाबलं की मला तुमचं मत मिळेल. मी तुमचं मत वाया जाऊ देणार नाही. तुमच्या मताचा आदर करून महाराष्ट्रामध्ये बारामतीकरांचा नावलौकिक वाढवण्याचं काम हा अजित पवार त्या ठिकाणी करेल. कुठेही तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. मी आज इतके वर्षाच्या अनुभवाची शिदोरी माझ्या बरोबर आहे आणि माझा कामाचा उरक आहे. मी कामाचा माणूस आहे. या गोष्टीचा कुठं ना कुठं आपण लक्षामध्ये ठेवावं आणि तशा पद्धतीनं मला आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या ठिकाणी द्यावी हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.